नमस्कार, मी राजशंकर माळी. आज आपण काही आपला प्रश्नकुंडलीचा अभ्यास तुमच्यासमोर मांडणार आहोत. अ, तर अ, तर विषय असा आहे की आपले क्लायंट आहेत, त्यांचं आता मी नाव घेत नाही आहे, कारण त्यांना अजून विचारलेलं नाही आहे की तुमचं नाव घेऊन व्हिडिओ बनवू का किंवा काय, अशी काही परमिशन आपण त्यांची घेतलेली नाही आहे. तर पुढे जर समजा ते बोलले की हो नाव घ्या माझं किंवा चालेल माझं नाव सांगितलं तर तसं आपण मग नंतर परत ते नाव तुम्हाला सांगू किंवा तसं आपण स्टेटसला व्हॉट्सअपला ठेवतो तसं, किंवा आपलं फेसबुकला वगैरे आपण जी माहिती टाकतो त्याच्यामध्ये ते पूर्ण स्टोरी मी टाकेन त्याची. तर त्याने आज तारीख आहे 4/3/2025, बरोबर. तर आज 4 तारीख आहे. तर कसं झालं, काल म्हणजे 3 तारखेला दुपारी 2:02 त्यांनी मला फोन केला की असं असं माझी मिसेस हे आहे, प्रेग्नंट आहे. म्हणजे झालं आपलं सगळं. आपण त्यांची वास्तू केली, त्याच्या दोघांचे पत्रिका बघितल्या, दोघांचे नवरा बायकोचे पंचकर्म केले आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे विषय ज्यांचा संततीचाच होता. गेली मला वाटतं काहीतरी 7-8 वर्ष त्यांना संतती नव्हती लग्न झाल्यापासून. तर नंतर मग आपण त्यांचं पूर्ण पत्रिका बघितली, पूर्ण वास्तू बघितली, त्यांना काही उपाय दिले, सगळं व्यवस्थित त्यांचं गोष्टी केल्या, काही रत्न दिले, काही ब्रेसलेट्स दिले आणि त्यांची पूर्ण केस आपण घेतलेली. त्यांना सांगितलेलं की तुमच्या दोघा नवरा बायकोंना तुमचं पंचकर्म पण आपल्याला करावं लागेल. तर तसं ते दोघांचं ते सुद्धा आपण केलं. आणि त्यानंतर काल त्यांचा फोन म्हणजे काही दिवसांपूर्वी ते झालं त्यांना, म्हणजे हे की गर्भ राहिला आणि दिवस गेले गर्भ राहिला. त्याच्यानंतर मग ते सगळे दिवस सगळे झालं आणि आता 6 तारीख ते म्हणजे पुढचे 9 महिने गेले. आता 6 तारीख ते 10 तारीख म्हणजे 6 एप्रिल 2025 ते 10 एप्रिल 2025 या दिवसांमध्ये डिलेवरीची डेट आहे असं त्यांचं म्हणणं. तर काल त्यांनी फोन केलेला की कसं काय करायचं, आम्हाला नॉर्मलच करायची आहे. मी म्हटलं नॉर्मलच योग्य आहे म्हटलं, पण मला पत्रिका बघावी लागणार, एकदा मी पत्रिका बघून सांगतो. तर त्यांनी मला दुपारी 2:02 काल फोन केलेला. तर मग मी तशी पत्रिका मांडली. आता मी दाखवत नाही तुम्हाला, फक्त एक सांगतो, अशी एक अंदाज दाखवतो की लग्न म्हणजे आमच्या पत्रिकेच्या भाषेमध्ये लग्न म्हणजे प्रथम स्थानात मंगळ होता, कर्क लग्न होतं, स्वामी 12व्या स्थानात होता, म्हणजे चंद्र 12व्या स्थानात होता, कर्क लग्नाचा स्वामी. कर्क लग्नाची पत्रिका आहे ही. आणि हे लग्न कर्क, चंद्र, नक्षत्र स्वामी शनी, हां, आणि पुष्य नक्षत्र होतं लग्नाचं. चंद्र मिथुन राशीत, त्याचा स्वामी बुध. चंद्र मृगशिरा नक्षत्रामध्ये, त्याचा स्वामी मंगळ. आणि रास त्यावेळेस होती मिथून, ज्याचा स्वामी बुध आहे. त्यावेळेस होरा जो असतो, होरा पण खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आपल्या म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये. तर गुरुचा होरा होता आणि वार तर गुरुवारच होता काल. आज शुक्रवार आहे, बरोबर. आज 4 तारीख, काल 3 तारीख होती. त्याच्यानंतर नक्षत्र होतं मृग मंगळ, म्हणजे हे मृग नक्षत्र हे चंद्राचं नक्षत्र आहे, बरोबर. चंद्र मृग नक्षत्रात होता, मृगशिरा नक्षत्र होता आणि त्याचं स्वामी मंगळ. हां, आणि कालची तारीख होती 3/4/2025, म्हणजे 8 2 2 2 4 5 4 9 10 11 12 13 14 15 16 टोटल 7 येते आणि 3 म्हणजे गुरु आणि केतू, म्हणजे 7 नंबर केतूचा, 3 नंबर गुरुचा, असं. आणि ते सगळं पत्रिका वगैरे बघितली आपण, सगळे हे केलं आणि त्यांना आपण मग काही गोष्टी लिहून पाठवल्या की प्रथम स्थानामध्ये जिथून मी आता पत्रिका घेतली, प्रश्नकुंडली मांडली, चंद्र एक तर गेला 12व्या स्थानामध्ये. 12वं स्थान हे कसं हॉस्पिटलायझेशन, कापाकापी ह्याचं सगळंच आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं पण आहे, बाकीच्या गोष्टी पण. आता इथे आपण फक्त आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर 12वं स्थान हे ह्याचं असतं, तुमचं हॉस्पिटलायझेशन वगैरे असतं. हां, आणि म्हणजे जेव्हा सीझर आपण करतो त्यावेळेस मंगळ हा प्रॉमिनंट रोल प्ले करतो. म्हणजे अशा पत्रिकांमध्ये मंगळाचा रोल कुठे ना कुठे असतोच. जर सीझर होणार असेल तर, किंवा मंगळ असेल तर आम्ही सांगतो सरळ सीझर करा, डोक्याला ताप नको, तुम्ही काय वाट, म्हणजे जेवढी तुम्ही शक्यतो वाट बघा, त्यानंतर मग जास्त हे झालं तर तुम्ही करून टाका, तर सीझर करून टाका. तर मंगळ प्रथम स्थानात आहे आणि त्याची राशी पंचम स्थानात आहे.
म्हणजे मंगळाची राशी ही कुठली तर ही वृश्चिक राशी पंचम स्थानात आली. आता कर्क लग्न म्हणलं तर पंचमात वृश्चिकच रास येणार आणि मंगळस्वामी आणि त्याची एक रास जी आहे ती दशमात आलेली आहे. म्हणजे मंगळाची मेष राशी दशमात आलेली आहे. तर असा थोडासा हा पूर्ण हे आहे. गुरु लाभात आहे हां. आणि आता आपल्याला माहितीच आहे की मीन राशीमध्ये सगळे ग्रह आहेत. तर शनी, रवी, बुध, राहू, शुक्र हे मीन राशीमध्ये पत्रिकेमध्ये आलेले आहेत. तर ह्या पत्रिकेचं पण नंतर आपण असं पाहिजे तर आपण असं ते दाखवून ते फोटोज त्याचं हे करून पण मी काही व्हिडिओ बनवीन. पण आता तुर्तास मला ह्यासाठी हा व्हिडिओ बनवला की त्यांचं जे आहे म्हणजे जे सगळं आहे त्या ह्याच्यामधून असं वाटतं की त्यांची सीझरच होणार असं आहे. आत्ता मगाशी मी त्यांना व्हॉट्सअपला काही गोष्टी पाठवल्या की नॉर्मलचं जरा वाट बघा. त्यांचं पण म्हणणं माझंही मत असंच असतं नेहमी की कशाला ना ते हे करावं, सीझर करावं. कारण नंतर त्या तुमचं पेनफुल इंजेक्शन म्हणजे ते इंजेक्शन जेव्हा देतात ते भूल देण्याचं इंजेक्शन जे आहे ॲनेस्थेसिया देतात, लोकल ॲनेस्थेसिया मागे पाठीवर म्हणजे मणक्याच्या हाडावर देतात मणक्यावर. तर त्याच्यानंतर पुढची ते वात एक तर आयुर्वेदाच्या दृष्टीने ते सगळं चुकीचंच आहे आणि वातवृद्धी एवढी होते. मग त्या पेनिंग दरवेळेस ते पाठदुखी हे ते भरपूर ते आणि त्याच्यानंतर म्हणजे डिलेवरीनंतर वात वाढतोच. परत ह्या पेनिंगच्या इंजेक्शनने अजून काही गोष्टी घडतील माहीत नाही, घडत असते. कारण सगळ्यांना ज्यांची डिलेवरी झालेली आहे म्हणजे हे सीझर झालेली आहे त्यांना तो त्रास भरपूर असतो. नुसता त्रास डोक्याला लावून घ्यायचा. खरं तर सगळ्यांनी आपण विचार करायला पाहिजे की त्याच्यामध्ये तो विषय वेगळा आहे. परत ते वेगळ्या विषयात आपण ट्रॅकवर जायला नको. त्याच्यावर मी नंतर बोलीन. आणि बऱ्याच वेळा त्याच्यावर लिहिलं पण आहे मी की कसं काय तुमचं हे हां. तर आता विषय एवढाच की त्यांना मी सांगितलं आहे की सीझरच होणार. सीझर केलं तर उत्तम, सीझरच होणार आणि तुम्ही वाट बघा हां, असं सांगितलं आहे. तुम्हाला जर नॉर्मलची वाट बघायची वाट बघा आणि 6 ते 10 तारखेमध्ये 2 तारखा दिल्या, 2-3 तारखा दिल्यात आणि त्याच्यामध्ये मुहूर्त पण दिलेत. तर मुहूर्तावर डिलिव्हरी केली तर जास्तीत जास्त चांगलं. आपण असं नाही मुहूर्त काढला म्हणजे त्या बाळाच्या लाईफमध्ये काही चेंजेस येणारच नाही, म्हणजे प्रॉब्लेम्स येणारच नाही असं काही नसतं. मुहूर्त म्हणजे जेवढं आपण तेवढं पॉझिटिव्ह घेता येईल आपल्याला तेवढं पॉझिटिव्ह घ्यायचं. बाकी काय म्हणजे स्वामी आहेतच सगळं बघायला. तुम्ही उपासना आणि हे ते सगळं बदलता येतं. 90% बदलता येतं. 5-10% बदलता येत नाही प्रारब्ध. पण माझं तर असं आणि जे लोक नाही म्हणतात हे नाही होऊ शकत ते आपण चॅलेंजने करून दाखवलेलं आहे आणि असे आपले अनुभव पण आहेत. ते प्रत्येकाला माहिती आहे. तर ठीक आहे. आणि दुसरा विषय मुलगा होणार का मुलगी होणार हा पण बऱ्याच वेळेला हे असतं. आता हे आपण बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की तुम्हाला मुलगा होणार, तुम्हाला मुलगी होणार. या केसमध्ये आपण मुद्दामून काही सांगितलं नाही आहे. तसं काय आहे ते मी इथे लिहून ठेवलेलं आहे. त्या म्हणजे माझ्या जे मी आता बघा हे प्रेडिक्शन काढलं ना, हे बघा हे प्रेडिक्शन मी काढलं ना, आता दिसतंय का नाही माहीत नाही, हां दिसतंय. हे प्रेडिक्शन हे सगळं मी काढलं आहे ना, त्याच्यामध्ये ह्या साईडचं इकडचं पान नाही ते मी लिहिलेलं आहे की काय होणार ते. पण सध्या मी सांगत नाही ते, कारण परत तो विषय असा असतो की परत मुली कमी राहिलेल्या आहेत, तुम्ही मुलाचं असं ते सगळं असतात गोष्टी. तर त्यात काय आपल्याला त्या वादात काही पडायचं नाही. पण आहे आपण अगोदर सांगितलेलं आहे आणि आता आपण पूर्ण ते बंदच केलेलं आहे की जे काय मुलगी संतती म्हणजे संतती, मुलगी असो तो मुलगा असो. तर आणि जास्तीत जास्त आता आपल्याला असं दिसलं की मुलीच सर्व क्षेत्रामध्ये सगळ्या ठिकाणी चांगल्या पुढे कारगर काही गोष्टी करतात किंवा भरपूर काही गोष्टी अशा असतात की मुलींकडनंच ते आईवडिलांची सेवा जास्त केलेली दिसते किंवा भरपूर अशा काही गोष्टी आहेत की मुलींचा पण आता चांगली छाप पडते किंवा सगळं चांगलंच आहे, मुलींचंच वर्चस्व आहे असंही दिसतं सगळ्या क्षेत्रामध्ये. तर तो भाग वेगळा आहे. पण आपण आता ते सांगणं बंद केलं आहे कारण तेच कुठे ह्याच्यामध्ये आपल्याला काही यायचं नाही आहे. तर एवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला. तो मी राजमाली 369 हे माझं यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जे काय असेल ते आपण बोलू. आणि महत्त्वाचं की आपण ह्याचे ज्योतिषशास्त्र ते मागे आपण आत्ता मॅच जी झाली आपण जो चॅम्पियन ट्रॉफी जी जिंकली त्या ह्याच्यामध्ये जे आपण पेंडुलमने हे केलेलं ते पेंडुलमचं पण कसं काय करायचं हे ज्योतिषशास्त्राचे क्लासेस, वास्तूचे क्लासेस, टॅरो कार्ड रिडिंगचे क्लासेस,
परत अंकशास्त्राचे म्हणजे न्यूमरोलॉजीचे क्लासेस, असे सगळे आता आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन, मोस्ट ऑफ माझं असं आहे की ऑफलाईनच घ्यायचे, 1-1 दिवसाचे किंवा 2-2 दिवसाचे, 3-3 दिवसाचे, आणि मग ऑनलाईन थोडंसं मीटिंग घ्यायची दर आठवड्याला. म्हणजे पहिले भेटायचं, ऑफलाईन पूर्ण सगळं व्यवस्थित ते करायचं, आणि मग कसा अभ्यास होतो, काय होतो, त्याच्यावर पुढे हळूहळू जायचं, असं माझं मत आहे. तर तुम्ही कोणी इच्छुक असाल तर माझा नंबर आहे, सगळं आहे, तर तुम्ही मला फोन करू शकता, मेसेज करू शकता. आणि मेसेज केला, मी उचलला नाही, मी मेसेजचा रिप्लाय दिला नाही लगेच, तर काही हे करू नका, सारखं परत परत फोन करणे, असं बऱ्याच जणांना सवय असते. तर मी स्वतः आयुर्वेद, न्यूमरोलॉजी, वास्तू आणि आपलं जे हिलिंग सायन्स वगैरे आहे, त्याच्यामध्ये सगळ्या 4-5 गोष्टींमध्ये आपण काम करतो. म्हणून त्याच्यामध्ये वेळ मिळाला नाही मिळाला, पण मी स्वतः फोन करणार. हां, चला, धन्यवाद.